तर गुरुच्या नावातच गु आहे. कोमल बाई. कोण कोमल? कोमल कोण? सो गाईज कसं केला ना माहितीये का, आता तिथनं लाईट लावला हा शायनिंग. मगाशी काय बोललो, शायनिंग मारायला मुलींना आवड, लगेच लिपस्टिक लावून आली. बघा हे बघा काय हे असं असतंय. जर तुम्हाला आमचे ब्लॉग बघा बघायला बघा कशी चिकटायला ते बघा. सो गाईज इथे बोलते. सो गाईज तुम्हाला आमचे ब्लॉग बघायला आवडणार असतील तर आमच्या चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब करा. बघ तिकडे. हाय गाईज, तर वेलकम अँड वेलकम बॅक. वेलकम बॅक नाही, वेलकम टू अवर चॅनल. आणि आम्ही दोघांनी असं ठरवलं की आमचा दोघांचा एक चॅनल ओपन करायचा. तर आम्ही चॅनल ओपन केला आहे, यूट्यूब चॅनल, आमचं न्यू चॅनल. सो लवकरात लवकर व्लॉगला नाही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या चॅनलचं नाव आहे, चॅनलचं नाव सांग, वीरूज. नाही, एक्सप्लोर विथ वीरूज. ओके, तर आम्ही वीरू म्हणजे काय हे तुम्हाला जर ठरवा विरवा काय नाही ते तुम्हाला जर असं काय कन्फ्यूज वाटत असेल, वीरूज म्हणजे का नाव ठेवलंय, तर सगळे लोक असं नाव कंबाईन करून नाव ठेवतात. म्हणजे माझ्या बहिणीने आणि तिच्या ह्यांनी नाव कंबाईन करून ठेवलंय की अक्षूज, वाईफ विथ अक्षूज, किंवा यश आणि शिवानीचे ब्लॉग तुम्ही जर बघत असाल तर वाईफ विथ याशी असं त्यांच्या चॅनलचं नाव आहे. तर गुरुच्या नावातच गु आहे. नावातच गु आहे, त्यामुळे तर आम्ही ते नाव जॉईन करू शकत नाही, काय होऊच शकत नाही त्या नावाचं. सो मग आम्ही त्याच्या नावाचं एंड आणि माझ्या नावाचं एक. ऍक्च्युली त्याचं नाव गुरुप्रसाद आहे, पण आम्ही त्याला सगळेजण गुरु. येस, तर त्यांना एक्सप्लेन तर करू दे. तर आम्ही गुरुच्या नावाचा रू आणि माझ्या नावाचं, वैष्णवीचं नावाचं वी, म्हणून मग ते जॉईन केलं वीरू. तर हे जरा छान वाटलं म्हणून मग आम्ही चॅनलचं नाव पण असं ठेवलंय. काय ठेवलंय? एक्सप्लोर विथ वीरूज. ओके, तर तुम्हाला चॅनलचं नाव एक्सप्लोर विथ वीरूज का आहे हे तर तुम्हाला कळलं असेल. सो आमच्या चॅनलला भरपूर सबस्क्राईब करा आणि असेच भरपूर ब्लॉग आम्ही तुमच्यासोबत शेअर करू. आणि खूप काय असणार आहेत ब्लॉग. काय नाही, हे आता व्हिडिओ मध्ये फक्त चिकटायला येते, नाही तर बघा की किती चिकटायला, म्हणजे कसं माझ्यामुळे जरा काहीतरी वगैरे भेटणार नाही. चल सुबह दुकान जाना है. हा थांब ना, त्यांना काय करतोय ते सांग. हे का करतोय तेच सांगतो, तू तर ऐकशील तर. सो गाईज उद्या ठीक आहे. सो गाईज उद्या म्हणजे मी क्लासेस घेते, तर तुम्हाला माहिती असेल मी एक मेकअप आर्टिस्ट आहे. तर उद्या क्लासेसमध्ये नाही आहेत, उद्या स्टुडंटचं ग्रॅज्युएशन डे आहे आणि त्यासाठी त्यांचे गिफ्ट पॅक करायचे आहेत. तर मला टाईम नाही भेटला आणि याला पण टाईम नसतो. सो असं मी आता ते गिफ्ट पॅक करत आम्ही व्लॉग बनवणार आहे. ओके, सो गुरु नीट फाड, नाहीतर बघ माझ्याकडे पेपर्स कमी आहेत. तर आम्ही आता त्यांचे गिफ्ट्स आहेत ना, ते पॅकिंग करण्यासाठी मी हे पॅकिंग करायचे आहेत. सो सांगतोय तुला, हे बघा काय केला नाही, फाडला नाही बघा. अरे थांब दुसरे घे. ठीक आहे गाईज, तर पॅकिंग करण्यासाठी आम्ही हे थोडंसं कट करून घेतोय पेपर्स. आणि ते गिफ्ट वगैरे मी त्यांना उद्या देणार आहे. ते मी तुमच्यासोबत पण शेअर नाही करू शकत. ओके, मी तुमच्यासोबत पण शेअर नाही करून, गिफ्ट इज गिफ्ट. ओके, तर ते स्टुडंटसाठी सरप्राईज असणार आहे. सो हे आता व्लॉग टाकला तर ते लोक व्लॉगमध्ये बघणार, तर त्यामुळे मी हे टाकत नाही आहे. ठीक आहे, तर स्टे कनेक्टेड फॉर टुमॉरो. नको तू फालतू आहे, तुझी सिझर आहे ना ती. हा तुम्ही बोला, तू पकड, मी कट काय मी कट केलं व्यवस्थित. पहिल्यांदा असं पूर्ण कट करायचंय. म्हणून मुली नेहमी पुढे असतात, समजलं? शायनिंग मारायला चल सोबत दुकानात जाणार. आता हे गिफ्ट आहे, ते कसं पॅक करायचं तू सांग मला. मग मी विचार करते. दे गिफ्ट दे, दाखव नको नाही ते लागतं, त्यांना लागतं त्यांचे ठेवते. दिसलं का? ओके, वेट गाईज. सो गाईज हा पॅक. सो गाईज कसं केला ना माहितीये का, आता तिथनं लाईट लावला हा शायनिंग. मगाशी काय बोललो, शायनिंग मारायला मुलींना आवड, लगेच लिपस्टिक लावून आली. बघा हे बघा काय हे असं असतंय.
मुलींना लागते गाईज, तुम्हाला माहिती आहे. गाईज थोडीशी लिपस्टिक लावली आहे बिकॉज छान शायनिंग मारणं इज मस्ट. येस, बिकॉज माझ्या ब्लॉग मध्ये शायनिंग मारणे इज मस्ट. ठीक आहे, पॅक कर. छान करू. पटकन देते सगळ्यांना. अरे यार, तू ठेवली. एक काम करूया, असं करूया. गुरु व्यवस्थित पॅकिंग झालं पाहिजे. गिफ्ट वाटलं पाहिजे, आता काहीतरी घाणेरडं करून देशील. मी घाणेरडं फक्त सकाळीच करतो. काहीही बोलते. हे खोलायचं असतं कसं? हा, हे कसं खोलायचं? शायनिंग फक्त मारायचं म्हणते. येस, ऑफकोर्स. हा, बघू ना तुझ्याने खोलतंय काय. आम्हाला हुंडा लागणार आहे. हुंडा बिंडा काही नसते तिथे. हुंडा घरी जा. इतना इझी था क्या बात, इतना इझी. ठीक आहे, असं दे. हे बघ, मला मेकअप छान येतो, तुला वडापाव छान करता येतं, सगळ्याच गोष्टी मला मेकअप पण येतो. कोण बोललं? बघूया ना, बघूया तुला मेकअप किती येतो. तुझा करू काय? सांगतो तुला. हे ना खालीच दे, खाली दे. मी उद्या 2 केक सांगितलेत गुरु, 2 एक. सो गाईज, मी 2 केक का सांगितलेत माहिती आहे का? बिकॉज माझी नाही काय नाही त्याच्यासाठी नाही, काय नाही, आमच्या रिलेशनला 6 वर्ष काही झाली ना. नाही, ह्यातलं ह्याने काही मला सरप्राईज दिला नाही. तू ते मध्ये घेऊ नकोस. तर मला सरप्राईज द्यायचं तिला. नाही तर काय झालं, आताची बॅच आहे ना, आणि त्याच्या आधीची बॅचचं मी ग्रॅज्युएशन डे केला नव्हतं बिकॉज सम ऑफ रिझन्स होते, त्यामागे मी केलं नव्हतं. गुरु गिफ्ट शो करतोयस तू, तर मी ते केलं नव्हतं. आणि मग त्यांच्या बॅचचा पण एक केक आणि ह्या बॅचचा पण एक केक, असं 2 केक कट करायचे आहेत. सो मी म्हणून 2 केक मागवले. डायलॉग मार गुरु, मार. डायलॉग असतं, कुठेही मारायचं नसतं. हां, याचं कसं आहे माहिती आहे का, कॅमेरा आत्ता बोलतोय चुरू. तुम्हाला नाही माहिती गाईज. दुकानात नाही, दुकानात खूप आपल्याला इज्जत असते आपल्याला फुल. लहान पोरं पण गेली ना तरी कसे आपल्याला एकदम फुल रिस्पेक्ट देतात. हे दादा काय म्हणतोयस, कसा आहे? आणि गाईज, माझा थोडासा आवाज बदलला आहे बिकॉज समोप्रिझन नाही बिकॉज हे क्लायमेट चेंज झालं आहे, त्यामुळे थोडंसं जरा घसा बसला आहे माझा. तर माझा आवाज खूप कोमल आहे. कोमल बाई. कोण कोमल? कोमल कोण कोमल? कोकम. कोकमा सारखा आंबट आहे. काय कोकमा सारखा आंबट आहे आवाज तिचा. गाईज, फर्स्ट गिफ्ट रॅप करून काय झालं फर्स्ट गिफ्ट रॅप नाही रे, काय बोलतात, पॅक करून झालं गाईज. फर्स्ट गिफ्ट, इतनी खुशी. ठीक आहे गाईज, मी छोटंच गिफ्ट देते काहीतरी, पण मी काहीतरी त्यांना युजफुल, अरे यार कॅमेऱ्याच्या बाजून साईडला हो ना, काहीतरी युजफुल असं गिफ्ट देते. सो दिसलं. स्टे ट्यून फॉर टुमॉरो. सो गाईज, आता सगळे गिफ्ट पॅक करून झालेत आणि आम्ही आता भरतोय, बॉक्समध्ये भरून ठेवते. एका गुरु ठेव ना बॉक्समध्ये भरून. तर आजचा व्लॉग थोडंसं इंट्रोडक्शनच होतं की आम्ही व्लॉग स्टार्ट करतोय आणि तुम्हाला काय करायचं आहे की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं. तू बोल ना, सबस्क्राईब करायचं. सबस्क्राईब करा. असं नाही काय बोलायचं. सो गाईज, जर तुम्हाला आमचे व्लॉग बघायला कशी चिकटायला ते बघा. इथे बोलते. सो गाईज, तुम्हाला आमचे व्लॉग बघायला आवडणार असतील तर आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि भरपूर शेअर करा. थँक्यू फॉर वॉचिंग. खूप प्रेम द्या. बाय, लव. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. खाली पडलंय ते.